नागपुर शहर अपराध शाखा यूनिट क्रमांक 5 की टीम ने लोक सेवक बनकर फर्जी पहचान पत्र के आधार पर ठगी करने वाले एक आरोपी को गिरफ्तार किया है। आरोपी का नाम प्रहलाद प्रदीप कुमार सिन्हा बताया गया है। प्राप्त जानकारी के अनुसार दिनांक 28/1/2026 को पोनी विनायक गोले गीते एवं अपराध शाखा यूनिट 5 की टीम को एक संदिग्ध व्यक्ति द्वारा सरकारी अधिकारी बनकर बतावनी किए जाने की सूचना मिली थी। तकनीकी सहायता के आधार पर आरोपी के वाहन क्रमांक DL10 CT C256 और मोबाइल नंबर 9665167369 को ट्रैक करते हुए नागपुर शहर कंट्रोल रूम को वायरलेस के माध्यम से जानकारी दी गई। बुटीबोरी पुलिस थाना की जांच टीम की मदद से आरोपी को सातगांव बुटीबोरी क्षेत्र से वाहन सहित हिरासत में लिया गया और अपराध शाखा यूनिट 5 कार्यालय लाया गया। दो पंचों की मौजूदगी में की गई तलाशी के दौरान आरोपी के पास से गवर्नमेंट ऑफ इंडिया कमिश्नरेट ऑफ नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी अंकित फर्जी पहचान पत्र बरामद किया गया, जिस पर उनका नाम अंग्रेजी में प्रहलाद दिलीप कुमार सिन्हा दर्ज था। साथ ही आधार कार्ड नंबर 810791750794 भी मिला। इस मामले में फरियादी हसदीप सिंह भाटिया उम्र 43 वर्ष निवासी गुरु नानकपुरा पांचपावली से पूछताछ कर उनकी विस्तृत शिकायत दर्ज की गई। आरोपी वाहन टियागो कार सहित आगे की कानूनी कार्यवाही के लिए पुलिस थाना यशोधरा नगर नागपुर शहर को रिपोर्ट सहित सौंप दिया गया है। इस प्रकरण की आगे की जांच पुलिस थाना यशोधरा नगर द्वारा की जा मी एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना क्राईम ब्रांच युनिट 5 चे पथक आणि आम्हाला माननीय DCP डिटेक्शन सर श्री माकणीकर सर यांनी माहिती दिली की एक व्यक्ती स्वतःची गव्हर्नमेंट ऑफिसर असे दाखवून त्याची ओळखपत्र दाखवून यशोधरा नगर एरियामध्ये फिरत असल्याची आणि तोतेगिरी करत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही तात्काळ आमच्या पथकासह त्या ठिकाणी हजर झालो आणि त्याची माहिती घेऊन त्या गाडीचा नंबर आणि मोबाईल नंबरचा आम्ही मागोवा घेत त्याचा पाठलाग सुरू केला। सदरचा व्यक्ती हा वाटोडा, त्यानंतर हुडकेश्वर, त्यानंतर छत्रपती चौक, एअरपोर्ट स्टेशन, त्यानंतर पुढे हिंगणाच्या जामठा आणि हिंगणा, त्यानंतर बुटीबोरीच्या दिशेने जात असताना मी तात्काळ सदरची माहिती नागपूर कंट्रोल रूम यांना दिली आणि त्याचबरोबर नागपूर ग्रामीण कंट्रोल रूम यांना दिली। त्या आधारे आरोपीचं लोकेशन घेऊन हिंगणा पोलीस स्टेशनचे PI यांनी सुद्धा नाकाबंदी तात्काळ लावली। हुलकावणी देऊन तो व्यक्ती पुढे गाडीसह पळत होता। हा 1.5 तास त्याचा प्रवास सुरू असताना त्याचा पाठलाग करताना बुटीबोरी पोलीस स्टेशनचे PI आणि त्यांचे तपास पथक यांच्या मदतीने आम्ही त्याला सातगाव पोलीस स्टेशन बुटीबोरीच्या एरियामध्ये आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि आणून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे आम्हाला एक बनावट ओळखपत्र नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA नावाचं एक बनावट ओळखपत्र आम्हाला मिळून आलं। त्याचबरोबर त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इलेक्शन कार्ड यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डेट ऑफ बर्थ आम्हाला दिसून आल्या। त्यानुसार त्याला व्यक्तीला ताब्यात घेतलं। त्याचं नाव आहे प्रहलाद दिलीप कुमार सिन्हा, वय 25 वर्ष, राहणार सातगाव बुटीबोरी। त्याचं मूळ गाव झारखंड इथं असल्याची माहिती मिळाली आहे। सदरच्या इसमाकडून जी काही वाहन होतं एक कार, ती सुद्धा आम्ही त्याची ताब्यात घेतलेली आहे आणि एक मोबाईल आणि इतर ओळखपत्र असं आम्ही 3,25,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन यशोधरनगर या ठिकाणी त्याच्या विरुद्ध तोतेगिरी करण्यासाठी बनावट ओळखपत्र धारण केलं। या आधारे त्याच्या विरुद्ध आम्ही अपराध दाखल केलेला आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीत पोलिसांच्या ताब्यात असून माननीय न्यायालयाच्या आदेशाने पुढील तपास पोलीस स्टेशन यशोधरा मार्फतीने आम्ही करीत आहोत। ची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंघल सर, त्याचबरोबर जॉईंट CP रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राईम श्री परदेशी सर, त्याचबरोबर आमचे DCP डिटेक्शन श्री राहुल माकणीकर सर, ACP हिवरे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या मार्गदर्शनामध्ये आमचे तपास पथकाचे API गीते आणि संपूर्ण तपास पथक यांनी ही कारवाई केलेली आहे आणि अत्यंत सिने स्टाईलने शिताफीने त्या आरोपीचा गाडीचा 1.5 ते 2 तास पाठलाग करून आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केलेली आहे। तर आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे कोणी लोकसेवकाचे, गव्हर्नमेंट सर्वंटचे बनावट ओळखपत्र धारण करून किंवा कोणतेही काम करून घेण्याचा प्रयत्न करताना आपल्याला आढळला तर त्याबद्दलची थोडी खात्री करावी, त्यानंतरच पुढे व्यवहार करावा आणि जसा कोणी आढळला त्याची तात्काळ माहिती आपण जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा आपल्या जवळच्या ओळखीच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याची माहिती द्यावी
जेणेकरून असे बनावट आयडेंटिटी धारण करून तत्त्वत्यागिरी किंवा ठगवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध आपल्याला योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल.